शुभ श्रावणी मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की श्रावणी लवकरच शुभूच्या बहिणीवर म्हणजेच शोभाताईवर पेटून उठणार आहे. ही जी शोभाताई आहे ना, आतापर्यंत श्रावणीला फक्त छळत आली आहे, पण मालिकेत पुढे आपल्याला असा मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की श्रावणी आता सहन करायला थांबणार आहे आणि आता ती स्वतःसाठी आवाज उठवणार आहे. आणि दुसरीकडे त्या शोभाताईचा नवरा म्हणजेच यांच्या घरात जो जावई येऊन बसलाय ना शुभूच्या घरी, तो जावई श्रावणीचा वापर करून बाहेर काळे धंदे करतोय. त्याचे ते काळे धंदे लवकरच समोर येणार आहेत आणि त्या माणसाचं एक मोठं प्रकरण समोर येणार आहे. तर ते काय प्रकरण असणार आहे हे आपण आता चर्चा करूयात. सगळ्यात आधी आपल्याला मालिकेत बघायला मिळतं की शोभाचा जो नवरा आहे म्हणजेच त्यांच्या घरात जो जावई येऊन बसलाय, तो जावई ना बाहेर काळे धंदे करतोय. ते पहिलं तर असं करतोय की एक माणूस असतो ज्या माणसाच्या मुलाचं ॲडमिशन होत नसतं कॉलेजमध्ये, कारण त्याच्या मुलाला कमी मार्क मिळालेले असतात गणित विषयामध्ये. आता तो जावई काय करतो, तो त्या माणसाकडून 15,000 रुपये घेतो. तो म्हणतो, मला 15,000 रुपये द्या, मी तुमच्या मुलाचं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देईल. त्या माणसाला समजत नाही, हा माणूस कसं काय माझा कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देणार आहे. मग तो जावई असं सांगतो की आमच्या घरात शिक्षण मंत्र्याची पोरगी आहे, त्यांच्यासोबत आमची सोयरीक आहे, त्यांच्या घरात उठणं बसणं असतं आमचं त्यांच्या बंगल्यामध्ये. आणि असं बोलून तो माणूस समोरच्या माणसाकडून पैसे घेत असतो. समोरचा माणूस गरीब असतो, तो म्हणतो की माझ्याकडून 15,000 देणं जमणार नाही. तर मग हा जावई म्हणतो की 1 मिनिट, मग तुमच्यासाठी मी 15,000चे 12,000 करायला तयार आहे, त्या खाली तर मी जाणार नाही. शेवटी तो माणूस 5,000 रुपये देतो त्या जावयाला आणि बोलतो राहिलेले पैसे मी नंतर देईल. आता मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की या जावयानं एक बिझनेस सुरू केला आहे की शिक्षण मंत्र्याची ओळख आहे आमच्याकडे, शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे आमच्या घरी आणि तिच्या ओळखीने आता आम्ही काही काम करणार, इकडचे तिकडचे सूत्र हलवणार आणि त्या बदल्यात आम्ही करप्शनचे पैसे घेणार. आता मित्रांनो, एवढंच चालू नाहीये, तर त्याच शोभाचा नवरा जो की त्यांच्या घरातला हा जावई आहे, त्याचं बाहेर एक अफेअर चालू आहे. म्हणजे की त्याचं एका दुसऱ्या बाईसोबत लग्न झालेलं आहे. त्या बाईचं नाव देखील शोभा आहे आणि त्या बाईसोबत त्याचं लग्न झाले आणि त्याची एक मुलगी देखील आहे. आणि ही गोष्ट बाकी कोणालाच माहिती नाहीये. म्हणजे हा माणूस 2-2 बायका घेऊन फिरवतोय. एका बाईच्या तो माहेरी राहतोय आणि दुसरी बाई त्याच्या कुठेतरी घरी राहतेय. आणि आता हे सत्य लवकरच मित्रांनो मालिकेत समोर येताना आपल्याला बघायला मिळेल. मोस्ट प्रॉबेबली हे सत्य श्रावणीच बाहेर काढेल आणि त्यावेळेस शोभाचा चेहरा बघण्यासारखा राहणार आहे. कारण ही शोभा आता खूप बडबड करते. तिला माहिती नाही तिचा नवरा बाहेर काय करतोय ते. पण आता ती श्रावणीला खूप त्रास देते. मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की श्रावणीला त्यांनी एक जबरदस्त काम दिलेलं असतं, ते म्हणजे की आजचं सगळ्यांचं घरचं जेवण तू बनवायचं. आता श्रावणीला तर आयुष्यात तिने कधी जेवण बनवलं नाहीये, तिला याबद्दल काही माहिती नाही. त्यावरून तिला त्या स्टोववरती जेवण बनवायचंय आणि एवढं 6 लोकांचं जेवणासाठी किती कांदे कापायचे असतात एवढंही तिला समजत नसतं. जे की बरोबर आहे, पण त्यावेळेस शोभा तिकडे येते आणि श्रावणीची मजा घ्यायला लागते. ती म्हणते, काय रे श्रावणी, कसं जेवण बनवणार आहे सांग ना आम्हाला, तुला तुला काय कळतं तरी का जेवणातलं. आणि ती म्हणते, तुला साधं बडीशेप आणि जिरा या दोघांमधला फरक तरी माहिती आहे का. आणि ती जिऱ्याची डबी आणि बडीशेपची डबी श्रावणीला दाखवते आणि बोलते की ओळख यामधलं जिरा कोणता आहे, बडीशेप कोणती आहे. श्रावणीला जरा अवघड जातं, पण ती बरोबर ओळखते. आता हे बघून शोभाचं तोंड पडतं. त्यानंतर शोभा श्रावणीला अजून त्रास द्यायला जाते आणि म्हणते, मला सांग जरा तुझी जेवणाची रेसिपी काय असणार आहे, कसं जेवण बनवतेय. आता श्रावणीला तर माहिती नाही जेवण कसं बनवायचं, ती तर यूट्यूबवरती व्हिडिओ बघतीये. पण त्याच वेळेस एंट्री होते आपल्या शुभूची. शुभू येतो आणि म्हणतो, मी मदत करणार आहे श्रावणीची या सगळ्या जेवणामध्ये. त्याच वेळेस शुभूची आई अनुराधा तिकडे येते. शुभूची आई बोलते की हे चालणार नाही, श्रावणीला मी जेवण बनवायला सांगितलंय, तीच जेवण बनवणार आहे. पण यावेळेस शुभू चांगलंच सडेतोड उत्तर देतो त्याच्या आईला. त्याची आई काय बोलते की नेहमी हे कारण पुढं करत असते श्रावणीला त्रास द्यायला, की श्रावणीने माझ्या अटी मान्य केलेल्या आहेत. पण शुभूच्या आईने ही अट कधीच घातली नव्हती की शुभूने श्रावणीची मदत करायची नाही. आता शुभू श्रावणीचा नवरा आहे आणि तो म्हणतो, नवरा म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करणार आहे. त्यामुळे शुभू जातो आणि श्रावणीची मदत करायला लागतो. श्रावणीला हे सगळं पटत नसतं, पण शुभू बोलतो, हे बघ श्रावणी, मी तुझी जास्त मदत करणार नाही, मला फक्त सुरुवातीला थोडी थोडी मदत करू दे, तुला सांगू दे कसं हे जेवण बनवायचं असतं, कारण तू हे कधी बनवलं नाहीये आणि त्यानंतर मी जाईल इथून. आता शुभूने ठरवलं आजच्या आज तो काही ना काही नोकरी शोधून काढणारच आहे. आता मित्रांनो, मालिकेत आपल्याला बघायला मिळतं की शुभू श्रावणीची मदत करत असतो. शुभूचे बाबा हा सीन बघतात तर त्यांना खूप मस्त वाटतं की शुभला कसली छान बायको भेटली आहे आणि ते दोघे मिळून मस्त जेवण बनवतात.
हे जेवण वाढलं जातं. शुभूचे बाबा भरपूर कौतुक करतात त्या जेवणाचं. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये देखील शोभा जी आहे ती फक्त प्रॉब्लेम्स काढत असते. ती बोलते, "बघा आमचा बायकोचा बैल आता घरी स्वयंपाक करायला लागलाय त्याच्या बायकोसमोर. आता उद्या खिशातले जर पैसे संपले तर आम्ही जातो मंदिरासमोर भीक मागायला." असं करून ती शुभूला टोमणे मारतीये, की शुभू घरातला कर्ता पुरुष आहे, त्याने पैसे कमवले पाहिजेत. त्यावेळेस शुभूचे बाबा म्हणतात, "मी उद्यापासून पैसे कमवायला जाणार आहे. मी देखील काम करणार आहे." पण अनुराधा म्हणजेच शुभूची आई यासाठी नकार देते. ती म्हणते, "शुभूचे बाबा तुम्ही काही झालं तरी तुम्ही बाहेर कामासाठी जाऊ शकत नाही. कारण लोकांनी आपल्या विरोधात आंदोलन वगैरे सुरू केलंय. तुमच्यावर मारहाणी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आता घरीच राहायचं." त्यावेळेस आता शुभूला सगळी जबाबदारी भेटली आहे. त्याला त्याच्या अंगावर कामाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे शुभू जेवण न करताच रागारागात बाहेर काम शोधायला निघून जातो. आता शोभाचा हा नवरा ह्यांच्या घरातला जावई घरी आलेला असतो. तो एकदम खुश असतो कारण त्याला तर श्रावणी पाहिजे असते. कारण श्रावणीचा त्याला वापर करून घ्यायचा आहे पैसे कमवण्यासाठी. तर यासाठीच तो माणूस घरी आलेला आहे आणि आता तो श्रावणीकडून मदत मागणार आहे या सगळ्यासाठी आणि मोस्ट प्रॉबेबली तो श्रावणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल, की मी सांगितले तसं कर. आणि दुसरीकडे मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे, की शुभू जेव्हा नोकरी शोधायला जाईल, तेव्हा त्याला त्या नोकरीवाल्याला, त्या मॅनेजरला कॉल येईल अलकनंदाचा. अलकनंदा कॉलवर असं सांगेल, की तुमच्यासमोर जो माणूस आलाय ना नोकरीसाठी, त्याला आत्ताच्या आता ऑफिसमधून हाकलून लावा. त्यामुळे तो मॅनेजर शुभूला तिकडून जायला सांगतो. तो म्हणतो, आम्ही तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही." आता मित्रांनो, अलकनंदा, रुद्रप्रताप, स्वीटी आणि विक्रम घाडगे पाटील यांच्यामध्ये मीटिंग झालेली असते. यांनी ठरवलेलं आहे, की आता यांना काहीही करून शुभ आणि श्रावणीच्या संसाराचा शेवट करायचा आहे. रुद्रप्रताप आणि विक्रम घाडगे पाटीलने मस्त प्लॅन रचलाय. त्यांचा प्लॅन असा आहे, की शुभला कुठेच नोकरी मिळवून नाही द्यायची. त्यांना घरात नीट राहतच येणार नाही. श्रावणीला हे सगळं सहन होणार नाही आणि ती स्वतः वैतागून निघून जाईल. पण स्वीटीला डाऊट असतो, की श्रावणी एवढ्या पटकन हार मारणार नाहीये. ती काय स्वतःहून एवढा पटकन वैतागून निघून जाणार नाहीये. आपल्याला वेगळंच काहीतरी प्लॅन करावा लागेल. तर आता आपल्याला मालिकेत बघायला मिळते, की या सगळ्यामध्ये अलकनंदा तिची नवीन चाल चालवणार आहे. अलकनंदा नवीन डोकं चालवणारी आणि अलकनंदाचा असा प्लॅन आहे, की अशी छोटी-मोठी गोष्ट आता आपण करायची नाही. मोठा काहीतरी प्लॅन रचायचा आणि या सगळ्यामध्ये शुभ आणि श्रावणीचा कायमचा शेवट करून टाकायचा. ते कायमचे एकमेकांपासून वेगळे झाले पाहिजेत. तर आता अलकनंदाने नेमका हा काय प्लॅन रचलाय हे तर आपल्याला मालिकेत पुढेच बघायला मिळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शोभाचा जो नवरा आहे, यांच्या घरातला जो जावई आहे, याचे जे बाहेर काळे धंदे चाललेत. एकतर तो श्रावणीचा वापर करून पैसे कमवायला सुरू करतोय, लोकांकडून लाच घेतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचं बाहेर अफेअर चालू आहे का त्याचं लग्न ऑलरेडी झालंय का दुसऱ्या बाईसोबत. म्हणजे 2-2 बायका घेऊन हा माणूस फिरवतोय. हे सगळं सत्य कसं समोर येतंय बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मला तरी असंच दिसतं, की या सगळ्यामधून श्रावणीच काही ना काही मार्ग काढेल. पण तुमचे काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली मालिकेत हा जो नवीन ट्विस्ट आलेला आहे तो तुम्हाला कसा वाटतोय? आणि असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया या मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय गोष्टी घडतायत ते.